नमस्कार. संघर्ष हा आजचा आपला विषय आहे. आता ह्याच्यापासून कुठलाही माणूस चुकलेला नाहीये. कोणाच्या आयुष्यात हा कमी स्वरूपात आहे, कोणाच्या आयुष्यात हा जास्त स्वरूपात अजूनही जात नाहीये. परंतु याला कारण काय आहे? परिस्थिती, कुठला व्यक्ती किंवा एखादी काही अनेक प्रकारची माणसं, का आपली स्वतःची वैयक्तिक कर्म? हेच आपण आज जाणून घेणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने. आता संघर्ष म्हटलं तर ग्रहांमध्ये ज्याचा याच्याशी सगळ्यात जास्त संबंध आहे ते म्हणजे आपले शनी महाराज. शनी महाराज म्हटलं की अडथळा आला, विलंब आलं, दुःख आलं, स्ट्रेस आला. परंतु शनी महाराज ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात का करतात आहे ह्याचा कधी कोणी विचारच करत नाही. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात हे वाईट का आहे ह्याचं समाधान किंवा ह्याचं उत्तर बाहेरून शोधण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ह्याच्यासाठी जी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात म्हणजे काय बोलू की एकच गोष्ट कारणीभूत आहे, जी प्रत्येकाला पचवायला आणि प्रत्येकाला समजायला अ, खूपच कठीण आहे. खूपच कठीण आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपल्याच कर्माचं फळ आहे. कारण ह्याला मी सुद्धा अपवाद नाहीये. ज्या वेळेला पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यातल्या या सर्व प्रॉब्लेमचं बाह्य गोष्टींमध्ये सोल्युशन बघत होतो आणि त्यावेळेला मला अशी उत्तरं भेटायला लागली, त्यावेळेला मला देखील ही गोष्ट पचवण्यासाठी खूप कठीण होती. कारण प्रत्येकाला असंच वाटते ना, की अरे मी कोणाचं काय वाईट केलेलं आहे? मला कोणाची काय वैयक्तिक दुश्मनी नाही किंवा मी कोणाचं कधी वाईट करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. तरीही माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी का? तर त्याचा संबंध आपला ह्या वर्तमानातल्या जीवनात नाहीये. परंतु हे मात्र 100% खरं आहे की आपल्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट आहे त्याचा संबंध आपल्या गतजन्माशी आहे. याला क्वांटम फिजिक्समध्ये आकाशिक रेकॉर्ड्स म्हणतात. म्हणजे क्वांटम फिजिक्सनी ज्याप्रमाणे डीएनए मध्ये आपल्या शरीर कसं होणार आहे याची माहिती कळली त्यांना, त्यावेळेला क्वांटम फिजिक्सनी एनर्जी आणि व्हायब्रेशन स्तरावरती आणखीन रिसर्च केला. ह्याच्यावरती बायोस्पिरिच्युअल स्कॅनिंग आली, ओरा रेडिंग्स आली, क्रिलियन फोटोग्राफी झाली आणि तेव्हा ही गोष्ट कळली शास्त्रज्ञांना की आपल्या शरीरातना आपल्या स्वतःच्याच कर्मानी किंवा आपल्या कर्माचे काही एक विशिष्ट एनर्जी पॅटर्न्स आहेत, ज्याच्यामधनं एक असं व्हायब्रेशन तयार होतं की ते त्या प्रकारचं चांगलं वाईट घटना, परिस्थिती, गोष्टी निर्माण करतं. आणि ज्या वेळेला शास्त्रज्ञांना ही गोष्ट समजली, त्यावेळेला शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती आणखीन रिसर्च करायला सुरुवात केला. तसा त्यांचा ह्या गोष्टीवरती अजूनही ते डीप रिसर्च, डीप संशोधन चालू आहे. पण मग याचं सोल्युशन बघायचं कुठं? मग ह्याचं सोल्युशन शोधण्यासाठी त्यांनी जे कोणी हिलर्स आहेत, जे कोणी स्पिरिच्युअल मास्टर्स आहेत किंवा जे आपलेच वेद पुराण आहेत, स्पिरिच्युअलिटी आहे, सनातनी धर्मातले ग्रंथ आहेत, ह्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केला आणि त्याच्यामधनं त्यांना काही गोष्टी समजल्या. त्या गोष्टी आज मी तुमच्याशी शेअर करतोय. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात संघर्ष नकोच आहे, परंतु या संघर्षापासून मुक्ती मिळवायची कशी?
तर त्याच्यासाठी आपल्याला जो KMS फॉर्म्युला मी सांगितलेला आहे की कर्म, मानसिकता आणि स्पिरिच्युअलिटी या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करायचं आहे. कर्माच्या स्वरूपात ज्या वेळेला मी म्हणतोय त्यावेळेला आपल्या आयुष्यातला जो काही संघर्ष आहे त्याचा पहिला संबंध आहे ना, तो म्हणजे आपल्या वाणीशी. यालाच पत्रिकेतलं दुसरं स्थान म्हणतात, जे धनस्थान आहे. आणि पत्रिकेत सुद्धा लिहिलेलं आहे की दुसरं स्थानाचा संबंध हा वाणीशी असतो. ते जर स्थान खराब झालं तर घशासंबंधित आजार होतात, किंवा आपल्या आयुष्यात धनसंबंधित आपल्याला अडथळे क्रिएट होतात. म्हणजे वाणी हा फक्त पैसा नाहीये, ती वाणी आपल्या आयुष्यातली पूर्ण समृद्धी आहे की ज्याच्यामध्ये आपले हेल्थ आहे, वेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, आपल्याला जे काही डिझायर्स आहेत आपले पूर्ण करणारी जी काही फ्रिक्वेन्सी आहे ना, ती आपल्या वाणीत आहे. हे आपल्या ऋषींनी, महात्म्यांनी, संतांनी आधीच पुराणामध्ये, भृग ऋषींनी ही आधीच गोष्ट लिहून ठेवली. आणि ज्याचा रिसर्च करून आज पॉझिटिव्ह अफर्मेशन्स काढले. मी देखील पहिले पॉझिटिव्ह अफर्मेशन्सचे व्हिडिओज युट्यूबवर अपलोड केले. परंतु लोकांना हे कळत नाहीये की पॉझिटिव्ह अफर्मेशन्स नुसते ऐकून वर्क होणार नाहीये. तुमच्या वैयक्तिक कर्मामधनं, तुमच्या बोलण्यामधनं सुद्धा ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला ट्यून करायला पाहिजे. कारण ज्या वेळेला मी बोलणं म्हणतोय ना, लोकांना असं वाटतंय की मी फक्त वैयक्तिक स्वरूपात बोलणं, जसं मी आता माझ्या बोलण्यामधनं एक आवाज निर्माण होतोय, तेच बोलणं नाही. आपल्या मनातल्या मनात आपण किती वाईट साईड बोलतोय, स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दल, किती चुकीचं बोलतोय, किती निगेटिव्ह बोलतोय. भूतकाळातला जो काही फेलियर होता, त्याच्यामुळे आता आयुष्यातला स्ट्रगल आहे, त्याच्यावरती आपण अक्षरशः पारायण करतोय की यार त्या सिच्युएशनला ह्या माणसाने माझं असं वाईट केलं, माझ्याकडनं ही चूक झाली, मी किती बावळट होतो, मला कसं लोकांनी सतवलं, मला किती हे केलं, ह्या माणसाने किती माझा रागराग केला, मी कोणाचं वाईट केलं नाही माझ्या आयुष्यात का. ह्याच्यामुळे काय होतंय की तो संघर्ष संपायच्या ऐवजी तो आणखीन वाढतोय. कारण ज्या वेळेला आपण काहीतरी बोलतोय, फक्त प्रत्यक्ष स्वरूपात नाही, अप्रत्यक्ष स्वरूपात देखील आपण मनातल्या मनात स्वतःबद्दल का होईना, दुसऱ्यांबद्दल का होईना, चुकीचं बोलतोय ना, त्याचं एक व्हायब्रेशन तयार होतंय. आणि ते व्हायब्रेशन्स युनिव्हर्सल मध्ये जाऊन त्या प्रकारचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करून, त्या प्रकारचं फील्ड तयार करून, ते फील्ड त्या प्रकारचीच सिच्युएशन्स आपल्या आयुष्यात सारखं रिपीट रिपीट पाठवत राहते. ह्यालाच सांगितलेलं आहे, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या वाणीचा सदुपयोग करा. काहीही झालं वाटेल तरी स्वतःला दोष देणं, दुसऱ्यांना दोष देणं, स्वतःला चुकीचं बोलणं, दुसऱ्यांना चुकीचं बोलणं थांबवा. या घाणेरड्या सेल्फ टॉक मधनं स्वतःला बाहेर काढा. 30 दिवस हा प्रयोग करून बघा. दुसऱ्यांची पण नको आणि स्वतःची पण नको, उणीधुणी काढणं, मनातल्या मनात कुरतडणं थांबवा स्वतःला. बघा काय धमाल होते, काय वेगळा एक्सपिरियन्स येतोय, हे करून बघा. दुसरी गोष्ट ते म्हणजे विदाऊट एक्सपेक्टेशन या युनिव्हर्सल मध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं. आज प्रत्येक माणूस स्वार्थीपणाची भावना घेऊनच जगतोय. किंवा एखादा माणूस म्हणतोय की यार मी एवढं लोकांसाठी चांगलं करतोय, एवढं मी कुटुंबासाठी चांगलं करतोय, पण लोकांना माझी किंमतच नाहीये. ह्या दोन्ही गोष्टींचा जर तुमच्या आयुष्यात स्ट्रगल आहे आणि तुमच्या कर्मामधनं तुमचं जर ह्या प्रकारचं इमोशन्स बाहेर पडताय कर्म करताना, तर तुमच्या आयुष्यातनं तो स्ट्रगल संपणारच नाही. का सांगतो? कारण बघा, जो मनुष्य स्वार्थीपणाने विचार करतोय की मी दुनियेचा मक्ता घेतलेला नाहीये, लोक मला पोसायला येणार नाहीये, लोकांनी माझ्यासाठी काय केलंय, परमेश्वराने काय केलेलं आहे,
हा जो त्याचा भाव आहे ना, ह्याच्यामध्ये फक्त स्वार्थ राहतोय, परमार्थ नाही. आणि जे लोक परमार्थ करतात आहेत त्याच्यामध्ये पण त्यांची एक एक्सपेक्टेशन आहे की लोकांनी मला काहीतरी चांगलं केलं पाहिजे, माझं ऍप्रिसिएशन केलं पाहिजे, मला त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. पण ते करत नाहीये आणि ते करणारच नाही. का? कारण तू जे कर्म करतोयस ना, त्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन आहे. दोन्ही मानसिकतेमध्ये एक्सपेक्टेशन आहे. आणि हे एक्सपेक्टेशन म्हणजे काय? आपल्याला अनकॉन्शियसली आपल्या आतमध्ये तयार होणारी कमतरता. आपला स्वार्थ काय आहे किंवा आपली डिझायर्स काय आहेत, आपल्या कमतरता आहेत, ज्या लोकांकडनं आपल्याला अपेक्षित आहेत, युनिव्हर्सलकडनं अपेक्षित आहेत. आणि जो माणूस सतत कमतरतेच्या फ्रिक्वेन्सीलाच ट्यून आहे, त्याच्या आयुष्यात काय निर्माण होणार? कमतरताच निर्माण होणार. त्याच्या आयुष्यात स्ट्रगलच निर्माण होणार. त्यामुळे तुम्ही जे काही चांगलं करताय ना, त्याचं परिणामाची अपेक्षा सोडून द्या, एक्सपेक्टेशनच सोडून द्या. आणि मग तुमच्या आयुष्यात काय रिझल्ट यायला सुरुवात होते ते फक्त मला कमेंट करून सांगा. आपल्या कुवतीप्रमाणे काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करण्याचा, या युनिव्हर्सल मध्ये काहीतरी एक या युनिव्हर्सलचा पार्ट बनण्याचा प्रयत्न करा. निष्काम भावनेने काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. पत्रिके बघणारे किंवा स्पिरिच्युअल गोष्टीचा उपाय सांगणारे सांगतात की राहू खराब आहे, शनी खराब आहे, काळ्या कुत्र्याला खायला घाला. आता एरियात काळा कुत्रा शोधायचा कुठे? पण कितीतरी असे कुत्रे असतात, 2-2 दिवस खायला मिळत नाहीये, आजारी पडलेले आहेत, त्यांची अवस्था एवढी वाईट आहे. त्यांच्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करा. का त्याच्यामुळे शनी महाराज प्रसन्न होणार नाही? जे हार्ड वर्क करणारे आहेत, जे कामगार वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, त्यांच्यासाठी काहीतरी आपल्या कुवतीप्रमाणे देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरात जो सिलेंडर घेऊन येतोय त्याला दिवाळीच कशाला, काहीतरी दर शनिवारचं आपल्या कुवतीप्रमाणे किंवा जो ज्या वेळेला सिलेंडर घेऊन येतो काहीतरी एक्स्ट्रा पैसे पे करा. पण नाही, मी कशाला करू? जर ह्याच भावनेने जर तुम्ही आपलं जीवन जगलात तर जयाचा भावार्थ जैसा तयाचा लाभ तैसा. आणि मग तुम्ही विचारणार की मी कोणाचं वाईट करत नाहीये. तू कोणाचं वाईट करत नाहीयेस, परंतु तुझ्या आयुष्यातला संघर्ष मिटवण्यासाठी तुला जे चांगलं करायचं आहे ना, ते सुद्धा तू करत नाहीयेस. तर मग मला सांगा, रिझल्ट कसा येणार? नुसते युनिव्हर्सल सपोर्ट घेतोय, नीलम घालतोय. नीलम म्हणून प्रत्येकाला लाभत नाही. कारण नीलम म्हणजे शनी महाराजांचं स्वरूप आहे. आणि शनी महाराजांना तुम्ही धारण करताय, तर तुमच्या कर्मातनं सुद्धा ती गोष्ट घडायला पाहिजे, तुमच्या मानसिकतेमधनं ती गोष्ट घडायला पाहिजे. तुम्ही सोल्युशन शोधण्यासाठी नीलम धारण करताय मधल्या बोटामध्ये, आणि तुमची कर्म अशी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला दुसऱ्यांना इतका दोष देताय, तुम्ही नुसतं स्वार्थीपणाने विचार करताय, तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करत नाहीये, आणि तुम्हाला वाटतं शनी महाराज तुम्हाला प्रसन्न होतील. पॉसिबलच नाहीये, कितीही पूजापाठ करा. ज्या वेळेला तुम्ही ह्या प्रकारची कर्म करून साधं त्यांना आठवलं, स्मरण जरी केलं ना, ते तुम्हाला त्या संघर्षातनं मुक्त करण्यासाठी कितीतरी ऑपॉर्च्युनिटीज पाठवतील. कारण शनी महाराजांसारखे दुसरे दाता कोण नाहीये. शनी महाराज जर प्रसन्न झालेत ना, तर मग आयुष्यात जी धमाल उडते ती काही वेगळीच आहे, काही औरच आहे. परंतु ते प्रसन्न असेच नाही होत, ते पूर्णपणे ऑब्झर्वेशन करतात, ते पूर्णपणे अनालिसिस करतात व्यक्तीचा, की हे कर्म करतोय, त्या कर्म करण्यामागे याचं इंटेन्शन काय आहे, याचा स्वार्थ परमार्थ बॅलन्स आहे का. अशा प्रत्येक डिटेलिंग्स ते पाहत असतात. ते स्लोली स्लोली वर्क करतात. एक्साइटमेंट मध्ये ते काहीच गोष्ट करत नाही, म्हणून त्यांना मंद असं देखील त्यांचं नाव आहे. सो ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी स्पिरिच्युअल सपोर्ट
ज्याला म्हणतोय, तो स्पिरिच्युअल सपोर्टसाठी एक वैदिक मंत्र तुम्हाला मी देतोय. तो वैदिक मंत्र आहे दिनेशात मज. तुम्हाला तो मंत्र स्क्रीनवरती सुद्धा दिसेल, दिनेशात मज. हा मंत्र तुम्ही 80 वेळा जप करायचा आहे रोज, रेग्युलरली. किंवा पॉसिबल असेल तर जेवढा तुम्हाला जप करता येईल तेवढा त्याचा जप करत राहा. 2-2 पानं लिहून काढा तुम्ही रोज हा मंत्र. परंतु ह्या मंत्र जपाबरोबर तुम्ही जे मी आधी याच्या सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचं त्यांचं पण कॉम्बिनेशन असायला पाहिजे. ज्या वेळेला या तिन्ही गोष्टी मॅच होतील ना, त्यावेळेला तुमच्या आयुष्यातनं तो संघर्ष दूर व्हायला सुरुवात होईल. कारण आपण जर समजा आपल्या कर्मानी 10 फूट खड्डा खोल केलेला आहे चुकीच्या गोष्टींचा, आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कर्म करून तो फक्त 2 फूट भरलेला आहे, म्हणजे जे काही चांगलं कर्म करणार आहे त्याच्याने अजून 8 फूट खड्डा भरायचा आहे. मग तो 8 फूट खड्डा भरत नाहीये आणि आपण बोलतोय की यार मी एवढं चांगलं केलं, एवढं चांगलं केलं, तरी माझं वाईट का होतंय. कारण तुझं वाईट होतंय कारण फक्त 2 फूट भरलेलं आहे, ते अजून 8 फूट बाकी आहे. म्हणजे सातत्याने आपल्याला या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही करायला लागाल ना, तर त्यावेळेला तुम्हाला जो स्ट्रगलचा लेवल आहे ना, तो कमी 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 होत जाताना दिसेल, तुम्हाला प्रत्यक्ष स्वरूपात दिसेल. त्याला किती दिवसात दिसेल किंवा किती वेळात दिसेल ह्याचं कॅल्क्युलेशन करू नका. कारण प्रत्येकाचं कर्म हे कमी जास्त स्वरूपाचं असतं. कोणाच्या आयुष्यात ती गोष्ट लवकर घडायला सुरुवात होते, कोणाच्या कर्मानुसार ती गोष्ट घडायला सुरुवात होते, पण होते. कारण कर्म केलेत त्याचा रिझल्ट येणारच आहे, मग तो चांगला असो किंवा वाईट असो. एखादा माणूस एक्सरसाइज करतोय, त्याला लगेच आपल्या शरीरात बदल दिसणार नाही, परंतु सातत्याने तो जर एक्सरसाइज करत राहिला तर त्याला त्याच्या शरीरावरती त्याचा बदल भविष्यात डेफिनेटली दिसणार आहे. आणि एखादा माणूस जर गरजेपेक्षा जास्त गोडच खात राहतोय, सतत गोड खात राहतोय, तर त्याला वर्तमानात त्याचा परिणाम दिसणार नाही, परंतु भविष्यात त्याला त्याचा डायबिटीज स्वरूपात, ऍडव्हान्स डायबिटीज स्वरूपात किंवा प्री डायबिटीज स्वरूपात त्याचा रिझल्ट दिसणारच आहे. एखादा मनुष्य जर रात्रीचा मोबाईल घेऊन 2-2 वाजेपर्यंत जागा राहतोय, त्याला वर्तमान स्वरूपात त्याचा रिझल्ट दिसणार नाही, परंतु थोड्या दिवसांनी, थोड्या महिन्यांनी त्याचा नंबर वाढेल किंवा डोळ्याचे इतर काही आजार होतील. काही ना काही रिझल्ट येणारच आहे. तुम्ही जसे कर्म करणार तसा त्याचा रिझल्ट तयार व्हायला सुरुवात होतो. मग जसा वाईट रिझल्ट व्हायला सुरुवात होतो ना, तसा चांगला रिझल्ट व्हायला सुद्धा सुरुवात होतो. फक्त काय आहे की आपल्याला सुरुवातीला तो रिझल्ट दिसत नाही, पण तो रिझल्ट तयार होत असतो आणि ती योग्य वेळ आल्यावरती ते आपल्या समोर येतं. परंतु त्याचा अनुभव हे आपल्याला थोड्या थोड्या स्वरूपात आपल्याला रेग्युलरली दिसायला सुरुवात होते त्याची. पहिली गोष्ट म्हणजे जो स्ट्रगल 100ला आहे तो 80ला 70ला यायला सुरुवात होतो आणि असा कमी 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 होत जाऊन तो गायब होतो एक दिवस. सो ही गोष्ट आहे. आणि ही गोष्ट पेशन्सली करण्याची एका सर्वसामान्य माणसामध्ये कॅपॅसिटी नसते, म्हणून तो भरकटतोय. तो सगळीकडे व्हिडिओ शोधत राहतोय, शॉर्टकट शोधतोय. इकडे काय आहे, काय शॉर्टकट आहे का, तिकडे काय आहे, काय शॉर्टकट आहे का, स्वस्तात आहे का, फुकट आहे का. पण आयुष्याला शॉर्टकट नाहीये, आयुष्याला शुअरकट आहे. आणि मी शुअरकट देतोय, कारण माझ्या आयुष्यात जे काही चेंजेस झालेले आहेत ना, ते शुअरकटनी झालेले, शॉर्टकटनी नाही. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात शुअरकटनीच ते चेंज होतात. मग ज्याला मनुष्य शॉर्टकट समजतोय ना, तो शॉर्टकट म्हणजे काय की त्याच्या आयुष्यात कमी पडत असलेली ती गोष्ट, मग ती कर्माच्या स्वरूपात असेल, स्पिरिच्युअलिटीच्या स्वरूपात असेल किंवा त्याच्या मानसिकतेच्या स्वरूपात असेल, ती गोष्ट ज्या वेळेला तो घ्यायला सुरुवात करतो, त्याच्या आयुष्यातला तो संघर्ष समाप्त होतो. मग आता तुम्ही बघा, तुमच्या आयुष्यामध्ये जो काही संघर्ष आहे त्याला काय कमी पडतंय, तुमचा कर्म, मानसिकता का स्पिरिच्युअलिटी. आणि त्याप्रमाणे उपाय करा आणि आपल्या आयुष्यात ना तो संघर्ष दूर करा.
तुम्हा सगळ्यांचा शनी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने भलं हो. तुमच्या आयुष्यातला संघर्ष दूर झालेला आहे आणि तुमचं आयुष्य जे काही कल्याणाचं आहे तुमच्यासाठी चांगलं आहे ते सर्व सर्व तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. हीच प्रार्थना मी शनी महाराजांजवळ करतो आणि हाच आशीर्वाद मी तुम्हाला देतो. थँक्यू. धन्यवाद.